स्वप्नीलसाठी 2 प्रश्न आहेत माझ्यासमोर. एक म्हणजे तू मुंबई सारख्या शहरातनं साताऱ्यात आलास, महानगरी, अर्धशहरी आणि अर्धग्रामीण मानसिकतेची जिल्ह्यांची शहरं यांच्यामध्ये नेतृत्व आणि सर्वसामान्य समाज यांच्या परस्पर संबंधात काय फरक आहे असं तुला वाटतं, आणि या सगळ्यांच्या लोकशाही धारणांमध्ये काही फरक तुला दिसतो का? मी साधारण सातारा शहर, पुणे आणि मुंबई या तिन्ही ठिकाणी पत्रकारिता केली. ही पत्रकारिता करत असताना विशेषतः माझा नेहमी असा कल असायचा की सर्वसामान्य माणूस, म्हणजे पत्रकारिता करत असताना सर्वसामान्य माणूस हा आपल्या केंद्रित असावा, आणि त्या दृष्टिकोनातून मी नेहमी ते प्रश्न हाताळत होतो. पण हे हाताळत असताना मला एक म्हणजे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे की शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागातले आणि निम शहरी म्हणजे फलटण सारख्या किंवा सातारा सारख्या शहरांमधले मतदार हे पुणे, मुंबई किंवा इतर दिल्ली यासारख्या मेट्रो सिटींपेक्षा जे आपले निम शहरी जे शहर आहेत तिथले मतदार हे जागरूक असतात, आणि त्यांच्यापेक्षा काही प्रमाणात ग्रामीण भागातले हे मतदार जागृत असतात. आपण सातत्याने असं म्हटलं जातं की मतदार लोक मतदान करत नाहीत, कारण आपले जे आपण बघतो की गेले 75 वर्ष झालं आपलं स्वातंत्र्य झाले, तरी सुद्धा आपले जे बेसिक प्रश्न आहेत ते अजूनही बेसिक प्रश्नांवरच आपल्या निवडणुका फिरतात. तर का फिरतात? तर लोक मतदान करत नाहीत. पण त्याच्या विरुद्ध मला एक चित्र दिसलं की ग्रामीण भागात आपण बघितलं असेल ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये की साधारण 80 ते 90% मतदान होत असतं, परंतु तिथले जे प्रतिनिधी आहे, काही अपवादात्मक सोडले तर काही जे लोकप्रतिनिधी निवडले जातात ते अतिशय म्हणजे ज्या दृष्टिकोनातून आपण सातत्याने म्हणतो की चांगले लोकप्रतिनिधी निवडा, शिक्षित निवडा, तरुण निवडा, ज्यांचं चारित्र्य चांगलं आहे, परंतु आता जर मागच्या 15 दिवसापूर्वी जे ग्रामपंचायतीला निवडणुका झाल्या त्या निवडणुकीला निवडून आलेले प्रतिनिधी बघितले तर बहुतेक म्हणजे मी असे अनेक गावं सांगू शकतो ज्या गावाच्या नावासहित की त्या गावांमध्ये 7 उमेदवारांपैकी 3 ते 4 उमेदवार हे 70च्या आसपासचे वया गटातले, त्यातले 2-3 उमेदवार असे आहेत की ज्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा लिहिता वाचता येतं बेसिक लेवलला. मग अशी लोकांना जर लोकप्रतिनिधी निवडून येत असतील तर मग त्या गावातला कारभार कसा होणार आहे? किंवा अनेक वेळेला आपण असं बघतो की असं म्हणतो की आरक्षित ठिकाणीवर आपण बघतोय की महिला असू द्या किंवा ज्या SC OBC गटातले उमेदवार निवडून येतात तिथला कारभार हे दुसरेच व्यक्ती हाताळतात. तर हे का होतं याचं कारण म्हणजे आपण सुशिक्षित झालोय, पण शिक्षित झालोय पण सुशिक्षित झालो नाही. सातत्यानं तेच प्रश्न म्हणजे आपण सातत्यानं असं म्हणतो की निवडणुकीत आमच्याकडे जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर आपण मतदान देतो, परंतु तसं काही होत नाही. जर 2 पक्षांचे उमेदवार किंवा 4 पक्षांचे उमेदवार पाहिले तर एकाच जातीचे उमेदवार असतात, आणि मतदान करताना त्याच जातीच्या अनुषंगानेच मतदान करतात. असं सातत्यानं म्हटलं जातं की भारतातली लोक ही जाती धर्माच्या आधारावर मतदान देतात, पण माझं एक निरीक्षण आहे की बहुतेक त्याचं प्रमाण आहे, नाही असं नाही, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. पण त्याच्या विरोधात म्हणजे जरी राजकीय माणसांची मानसिकता ही धर्माच्या आधारावर आणि जातीच्या आधारावर असली तरी सुद्धा लोक किंवा त्या पक्षाचे नेते हे उमेदवार उभे करताना सुद्धा त्याच जातीतले कसे एकमेकांच्या विरोधात उभे राहतील, एकाच भाऊकीतले 2 भाऊ कसे एकमेकांच्या विरोधात उभे राहतील, किंवा एकाच जातीतले लोक कशा एकमेकांच्या विरोधात उभे राहतील. त्यामुळे जातीच्या आधारावर मतदान होतं, पण मतदान होत असताना त्यावेळेला उमेदवार पण बरोबर सेम असतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जात, धर्म आणि आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून म्हणतो की इतर गोष्टी दिल्या जातात, पण त्याला कारणीभूत आहे की मतदार हा जागृत नसणं. की आम्ही असं म्हणतो की आमच्याकडे आता समाज माध्यम आलेत किंवा वेगवेगळ्या शिक्षित झालेत, सगळ्यांना सर्व काही कळतं. म्हणजे आज अमेरिकेत काय चाललंय लोकांना कळतंय, दिल्लीत काय घडलंय लोकांना कळतंय, पण हे कळून सुद्धा लोकांना वळत नाही, आणि ते वळलं तरी त्याची कृती अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे जे आमचे मागचे 50 म्हणजे बघितलं आपण भारताची पहिल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले खासदार आमदार होते ते ज्या पद्धतीचे शिक्षित उमेदवार होते, म्हणजे बहुतेक तर हे लॉ फॅकल्टी मधलेच होते, त्यानंतर काही अर्थतज्ञ होते, राज्यशास्त्रातले होते. आज आपण बघितलं तर आपल्याकडे 75 वर्षानं शिक्षणाचं प्रमाण गोष्टी वाढल्या, सगळी साधनं उपलब्ध झाली. काल जी परिस्थिती होती आज ती परिस्थिती कोणत्याच बाबतीत राहिली नाही. तरी सुद्धा आमची उमेदवार निवडताना किंवा लोकप्रतिनिधी निवडताना इतकी म्हणजे वाईट चुकीचे उमेदवार आम्ही निवडतोय, आणि त्यामुळे आमचे प्रश्न अजूनही तसेच आहेत, आमचे प्रश्न बदलले नाहीत. तर याला कारणीभूत आहे पुन्हा तर आम्ही माध्यम विभागात काम करणारी माणसं, म्हणजे पत्रकार असू द्या, लेखक असू द्या किंवा प्राध्यापक असू द्या, ही सगळी मंडळी आज जी वैचारिक भूमिकेनं त्यांनी जी भूमिका घ्यायला हवी ती भूमिका न घेत असल्यामुळं आपण आज आपण बघितलं की टीव्ही माध्यम सगळ्यात लोकांवर परिणाम करणारं माध्यम आहे टीव्ही आणि
डिजिटल माध्यम. या डिजिटल माध्यमावर तुम्ही आज बघितलं असेल तर दररोज म्हणजे आज महाराष्ट्रात सगळ्यात मोठा प्रश्न आहे की सगळा लंपी सारखा आजार, ज्या लंपीच्या आजारामुळं कितीतरी लोकांचा रोजगार गेले. म्हणजे शेतकरी ज्याचं पशुपालन व्यवसाय करत होता त्याच्या घरातलं जर त्या जनावराला आजार झाला तर त्या आजारामुळं त्याचं उत्पन्न खुंटलं किंवा त्याची गायी जे उत्पन्नाचं साधन होतं ते थांबलंय किंवा आज दुधाचं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात घटलंय. पण ह्या प्रश्नांवरती माध्यम लक्ष म्हणजे त्याच्यावर विशेष केंद्रित न करता उर्फी जावेद कशा पद्धतीची कपडे घालते, मलायकेनं आज कशी कपडे घातली, कोणतंही म्हणजे जी माध्यमं आपण म्हणतो की जी माध्यमं खरंच प्रतिष्ठित आहेत, ज्यांच्याकडे थोडीफार विश्वासार्हता आहेत, ती माध्यमांची सुद्धा तुम्ही पोर्टल बघितली, त्यांचे युट्यूब चॅनल पाहिले, फेसबुकचं पेजेस पाहिले तर दिवसभरातल्या साधारण 100 बातम्या पडत असतील तर 100 बातम्यांमधले साधारण 90% बातम्या ह्या तुमच्या ह्या बाकीच्याच गोष्टींवरती असतात. इश्यू बेस हे राहिलेलं नाही. त्यामुळे इश्यू काय आहेत हेच लोकांना कळेनात आणि बाकीच्या गोष्टींवर आम्ही फोकस करतोय. म्हणजे आता बघा की इतर समजा मध्यंतरी अतिवृष्टीचा प्रश्न निर्माण झाला, अतिवृष्टीच्या प्रश्नांवरती मोर्चे निघाले, त्या मोर्चाला महाराष्ट्रभरातून व्हिज्युअल फोटो जर बघितले तर 50-60 मुद्दे होते म्हणजे व्यक्ती होते. पण त्याच वेळेला आत्ताच राज्यभरात जिल्हा वाईज जसे लव जिहादच्या अनुषंगाने मोर्चे चाललेत त्या मोर्चाला हजारोच्या संख्येनं लोक तयार आहेत मोर्चामध्ये सहभागी व्हायला. त्याच्यामध्ये मुली आहेत, तरुण आहेत, वयोवृद्ध आहेत, वयोवृद्ध महिला सुद्धा आहेत. ह्या समाजातले सगळे घटक त्याच्यामध्ये आहेत. पण जे मुद्दे तुमच्या जगण्या मरण्याचे आहेत, महागाईचे मुद्दे आहेत, हे जे वेगवेगळे प्रश्न आहेत, या प्रश्नांना जे प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न आम्ही सोडवण्याची जबाबदारी आमची चौथा स्तंभ म्हणून माध्यम विभागात काम करणाऱ्या लोकांची आहे. पण ही माध्यमांतली विभागातली लोक ही इश्यू बेस वर न करता TRP आणि जास्तीत जास्त लाईक कसे आम्हाला मिळतील या गोष्टींवर आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही दिवसभरात 10 बातम्या करत असतो. 10 मधल्या साधारण 9 बातम्या जर आम्ही ह्या बाकीच्या समजा मलायकाने आज कपडे काय घातले किंवा उर्फीने काय कपडे घातले किंवा एखाद्यानं स्टेटमेंट या व्यक्तीने काय स्टेटमेंट दिलं त्याचं तुमचं मत काय, ते दुसऱ्यानं म्हटलं की तिसऱ्याचं तुझं मत काय, याच्यावरच साधारण 9 बातम्या 10 पैकी 9 बातम्या त्याच करतो. पण ज्यावेळेला इश्यू बेसिसवर आम्ही जी बातमी केली तर त्या बातमीला लाईक्स किती मिळतात किंवा त्याच्या लोकांकडून प्रतिक्रिया किती येतात तर 0. म्हणजे परवाचंच उदाहरण जर सांगायचं, परवा एक मी बातमी केली होती तर ती फोटो स्टोरी केली होती. त्या फोटो स्टोरीला 10 मिनिटात साधारण 350-400 लाईक मिळाल्या. त्याच वेळेला मी विधानसभेचं अधिवेशन चालू होतं त्यावेळेला लंपी आजाराच्या अनुषंगानं राज्यभरात किती जनावरं दगावली, किती जणांना किती प्रकारचे आजार झाले, त्यांना लसीकरण केलं आणि शासन म्हणून काय चाललंय किंवा शेतकऱ्यांच्या मागणी काय. तर या बातमीला साधारण 20-25 दिवस होत आले. त्या 20-25 दिवसात फक्त अवघे 38 लोकांनी त्याचे लाईक किंवा व्ह्यू केलेत. लाईक तर कोणी केलेलंच नाही. मग असं जर असेल तर पत्रकार म्हणून किंवा कोणी माध्यमले प्रमुख म्हणून सुद्धा ते सुद्धा फोकस करताना काय करणार आहेत की आम्हाला ज्या गोष्टी लाईक होतात, ज्या लोकांना आवडतात त्याच तुम्ही करा. त्यासाठी जे मतदार म्हणून किंवा सर्वसामान्य नागरिकांनी मुळात आपली टेस्ट बदलणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण आपली टेस्ट बदलणार नाही तोपर्यंत तुम्हाला तशा पद्धतीचा मजकूर, तशा पद्धतीचं समाज जागृतीचं करण्याच्या दृष्टिकोनातून कोणी प्रयत्न करणार नाहीत. तशा पद्धतीचे प्रयत्न झाले तर समाज जागृत होईल आणि समाज जागृत झाला तर आपण आपली लोकशाही आणखीन प्रगल्भ करू. कारण आमचे प्रश्न हे काय धर्म जाती आधारित नाहीत. आमचे प्रश्न वेगळे आहेत. कारण आम्ही ज्या विविध संस्थांमधून वेगवेगळ्या धर्म जातीतून आलोय, आमचा देश जो विविधतेने बनलाय, ती विविधता ही आम्हाला आणावी लागेल. एक भाषा, एक जात याच्यावर मर्यादित न राहता आम्हाला बहुभाषिकच राहणं अत्यंत गरजेचं आहे. आता माध्यमांमध्ये सुद्धा आम्ही काम करतोय की मराठी पत्रकारितेत काम करत असताना पहिल्यांदा त्याला इंग्रजी ट्रान्सलेशन करता येतंय का, ही क्रायटेरिया बघितली जाते. त्यामुळे माध्यमांनी सुद्धा लोकप्रतिनिधी किंवा त्यांचा प्रतिनिधी म्हणून जे निवडतायत ते निवडताना त्याच्याकडे समानता, बंधुता, मानवता ही सामान्य जी लोकशाहीची मूल्य आहेत ती मूल्य त्याच्याकडे आहेत का ही पहिली पाहिली पाहिजेत आणि त्याच्यानंतर त्याचं सिलेक्शन केलं पाहिजे. केवळ भाषेवरती आधारित करत जर हा समाज, आपली संस्कृती, आपला देश हा विविधतेवर, भाषेवर आणि संस्कृतीवर टिकलेला आहे आणि हा आपला टिकला पाहिजे तर आपल्या भाषा टिकल्या पाहिजेत, आपली संस्कृती टिकली पाहिजे आणि ती टिकवण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. धन्यवाद. वेगवेगळ्या पदावरची राजकीय किंवा नोकरशहा
यांच्याकडून जर लोकशाही मूल्यांची आणि संस्कृतीची जपणूक होत नसेल तर सगळी कामं तरुणांनीच करावीत असा अट्टहास का आहे? मुळात सगळे प्रश्न निर्माण होतात, सुरुवात होते आपल्यापासूनच. जर आपणच अशी व्यक्ती, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की आपणच अशा व्यक्तींना निवडून देतोय, जर त्यांनी सोडवू शकत नाही, आपण जर चांगले व्यक्ती निवडून दिले तर तो प्रश्न निर्माणच होणार नाही. कारण की दरवेळेला आपण बघतो की सगळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सातत्याने आपल्या समोर आले आहेत, आणि नेमकं ज्या वेळेला तो व्यक्ती आपल्या समोर येतो उमेदवार म्हणून, त्यावेळेला आपण बघत असतो की नेमकं त्याची भूमिका काय आहे, तो कशा पद्धतीनं हँडल करू शकतो, हे त्याच्या प्रचाराच्या दरम्यान तो सांगत असतो. परंतु आपण मतदान करत असताना आपण आपली भावकी, आपल्या कुटुंब, आपलं आळी किंवा आपली गल्ली कशा पद्धतीनं त्याला रिॲक्ट करते, की तो कुठल्या दिशेने जातात. कारण की असं आहे की आपल्याला सवय नेहमी गर्दीत मिक्स व्हायची. ज्या दिशेने गर्दी होते त्या दिशेने आपण जायचं. की गर्दीच्या व्यतिरिक्त दुसरा कमीत कमी विचार सुद्धा आपली करायची म्हणजे तयारी नसते दरवेळेला. म्हणजे जर कोणी समजा एखाद्यानं जरी तयारी ठेवली की गर्दीच्या व्यतिरिक्त त्याला जायचं, तर त्याच्यावर अनेक निवडणुकांमध्ये, अनेक अशा सांस्कृतिक सामाजिक चळवळीमध्ये मी बघितलंय की दोन मित्र जवळचे, अतिशय जिवलग मित्र असतात, परंतु निवडणुकीच्या वेळेला ते दोन वेगवेगळ्या विचाराला किंवा दोन व्यक्तींची ती भूमिका घेऊन काम करत असतील तर त्यांच्या दोघांमध्ये दुश्मनी तयार होते. पण जे ज्यांच्यासाठी दुश्मनीसाठी म्हणजे करतात ती व्यक्ती इलेक्शन झाल्यानंतर किंवा इलेक्शन दरम्यान जर समोरासमोर भेटली तर एकमेकांच्या गळ्यामिठा मारत असतात. आता त्याच्यात नंतर काही उदाहरणं जरी आपण म्हटलो की मगाशी आपण व्यासपीठावर बघितलं की काही लोकप्रतिनिधी पण चांगले आहेत की आमच्यासारखी तरुण मंडळी वरती बसलेत आणि आमच्या शेजारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी त्याच व्यासपीठावर बसलेत, त्याच वेळेला खाली लोकप्रतिनिधी बसले होते मगाशी. हे चित्र सुद्धा सकारात्मक आहे की असं नाही की सगळ्या ठिकाणी निगेटिव्ह आहे, पण काही ठिकाणी सुद्धा चांगलं आहे. पण ती नैतिक जबाबदारी आपलीच आहे आणि लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना काम करून घेणं हे आपलं आहे. कारण तो व्यक्ती तो त्या पदावर बसल्यानंतर त्याला हजारो प्रश्न समोर येत असतात. त्यामुळे त्याला ज्या सातत्यानं समोर दिसतात ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जसं मगाशी रामराजे साहेबांनी म्हटलं की आम्ही बरेच मतदार याद्या निवडणूक आयोग मतदार याद्या तयार करतं, परंतु त्यातली मतदार आम्हाला किती मतदार मिळतात किंवा आम्हाला आमच्या बाजूने ती मतदार किती असतील या दृष्टिकोनातून आम्ही त्यासाठी पाहणार. मग आपणच नाही म्हटलं तर आपलीच जबाबदारी आहे आणि आपणच ते केलं तरच होणार आहे. कारण लोकप्रतिनिधीकडून काम करून घेणं किंवा प्रशासनाकडून काम करून घेणं ही आपलीच नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे ती टाळून असं चालणार नाही. कारण की सगळं जर आपण बघत असलो, सगळंच त्यांनी करायचं, सगळंच त्यांनी केलं पाहिजे, हे होणं शक्य नाही.